पत्रकार परिषद घेतलेले आहेत. आमचा देवगड तालुका जो बौद्धजन सेवा संघ आहे आणि मौजेगिरी विकास मंडळ अशा दोन्ही संस्थांच्या वतीने येत्या 12 मे मध्ये एक भव्य धम्म मेळावा पडेलमध्ये घेतो आहोत. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे परिचित अनिल पुरणकर, उत्तम कांबळे, त्यानंतर दिलीप पाडेकर आणि आमच्या गिरी विकास मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष दीपक गिरकर. खरं म्हणजे आपण गेल्या वर्षी आला होता, आमच्या बुद्ध विहाराला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्याला मुंबईवरून आशिष सेलार आणि नितीनजी राणे आले होते. यावर्षी आमच्या मौजेगिरी भूजन विकास मंडळाचा तसा 51वा वर्धापन दिन आहे आणि आम्ही थायलंडच्या बौद्ध भिक्खूने जे आम्हाला 7 फुटाची बुद्ध मूर्ती दिलेली आहे बसलेली, तिचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम 12 तारीखला आहे. सकाळी 10 वाजता 8 वाजल्यापासून बौद्ध पूजा पाठ होईल. 6 बौद्ध भिक्खू येणार आहेत गिर्यामध्ये आणि तो कार्यक्रम 8:30 ते 10 होईल. 10 वाजता एक कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत, ते या कार्यक्रमाला येणार आहेत. त्याच कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सुद्धा 10 वाजता त्या ठिकाणी येतील आणि हा कार्यक्रम होईल. भीमराव आंबेडकर येणारा याचा औचित्य साधून जो आमचा देवगड तालुका बौद्ध सेवा संघ विजयदुर्ग विभाग आहे, हे आणि आम्ही मिळून एक धम्म मेळावा या निमित्त घ्यावा अशी संयुक्तपणे ठरलं आणि हा धम्म मेळावा साधारणतः 1000 लोक येतील. सर्व तालुका जिल्हा अशा प्रकारचं ज्याचे डी.के. पडेलकर अध्यक्ष आमच्या सेवा संघाचे, ते आणि ही सर्व सेवा संघाची टीम मिळून सर्व तालुक्यावर आणि जिल्ह्यामध्ये फिरते आणि याचा प्रचार आणि प्रसार त्याने केला. हा कार्यक्रम जो धम्म मेळावा आहे हा 10:30 वाजताचा वेळ दिला, 11 वाजता होईल आणि या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जे आहेत ते आमच्या तालुका संघाचे अध्यक्ष डी.के. पडेलकर आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी विजयभाई गिरकर आहे. त्यानंतर जे प्रमुख मार्गदर्शन आहे ते माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकरांचं आहे आणि प्रमुख अतिथी म्हणून नितेशजी राणे हे उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम भव्य स्वरूपात व्हावा म्हणून सर्व प्रकारचा प्रचार प्रसार चालू आहे. गावागावामध्ये भेटी चालू आहे. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेबांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर हे प्रथम आपल्या या विभागामध्ये येत आहेत. अनेक वेळा कणकवली कुडाळला गेले असतील, परंतु हा जो आपला तळापासूनचा इकडचा भाग आहे, नांदगाव पासून जो देवगडचा भाग आहे, या भागामध्ये ते प्रथम येत आहे. म्हणून त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत आणि महिला पुरुष त्या ठिकाणी येणार आहे. खरं आम्ही ठरवलं होतं की रॅली काढावी. जो आमचा पटेलचा पूर्वी चौक होता, आपल्याला माहिती आहे, तो चौक फुटला आहे. परंतु आता एकूण वातावरण पावसाळी आणि पाऊस नंतरचा उन्हाचा तडाखा यामध्ये ती रॅली रद्द केली. नाही ते धम्म रॅली त्या पटेलच्या चौकापासून ते जे गणेश हॉल आहे त्या हॉल पर्यंत होणार होती, परंतु ती स्थगित केली या दोन्ही वातावरण. परंतु मेळावा मात्र तो हॉल मध्ये असल्यामुळे मोठा मेळावा होईल, त्याची जंगी तयारी सुरू आहे आणि जे 6 भंते जे येणार आहे ते सुद्धा या मेळाव्यामध्ये एक धम्मप्रवचन करतील अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. एरियामध्ये 12 तारीखला रात्री एक मराठी वाद्य वृंद आहे, 13ला कार्यक्रम आहे. एरियामध्ये विविध कार्यक्रम आहेत या जयंतीच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त. परंतु गिर्यात जरी असलं तरी आम्ही महत्वाचा कार्यक्रम हा जो पटेलमध्ये होणार आहे आणि आमचा देवगड तालुका दूध सेवा संघ आहे, विजयदुर्ग विभाग, या कार्यक्रमाला आम्ही महत्व दिलेलं आहे. आणि हा महत्वाचा कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी पहिला भीमगीताचा पण कार्यक्रम होईल. तोपर्यंत लोक यायला लागतील, कारण गिर्याचा कार्यक्रम संपून लगेचच हा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे गिर्याच्या कार्यक्रमाला फक्त आमचे गेतकर बंधू आणि तिकडे ते लोक असतील, परंतु बाकीच्या लोकांना आम्ही गिर्यात बोलवता पटेल मध्ये बोलवलंय. तर मी आपल्याला आमंत्रण देतो की आपण हे जे तुम्हाला आता सचिन येऊन सर्व कार्यक्रम पत्रिका देईल, आपण सर्वांनी उपस्थित व्हावेत. मला माहिती आहे की 2000 साली आम्ही जो धप्पा परिषद घेतली होती आमच्या बुद्ध विहाराला 25 वर्ष झाली, तेव्हा आपण सर्वांनी जशी प्रसिद्धी दिली. त्यानंतर आता गेल्या वर्षी पण जो कार्यक्रम 50 वर्षाचा झाला त्याची आपण आशिष शेलारांचं भाषण सर्वांकडे छापलं. तर यावेळी माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने की जे भीमराव यशवंतराव आंबेडकर येत आहेत आणायचे, तर यांच्याही भाषण हे जे समाजाला आव्हान करते त्याला आपण प्रसिद्धी देण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देण्यासाठी आपण जे प्रिंट मीडियावाले असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील किंवा युट्यूबर असतील, यांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.